न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील अतिक्रमणे तात्काळ काढा अन्यथा आंदोलन। नगर शहर भाजपाच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन। शहरामध्ये कचऱ्याची विल्हेवाट, अतिक्रमण तसेच चिकनगुनिया, डेंग्यू आदी आजारांचा प्रादुर्भाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असून अनेक जण या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत। तर मध्यवर्ती बाजारपेठेत सणासुदीच्या काळात अतिक्रमणांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नगर शहरातील काही चेंबरचे काम देखील वरचेवर केल्यामुळे ते चेंबर अवघ्या महिनाभरातच खचून जात आहेत। त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी। तर अतिशय गजबजलेल्या आणि महत्त्वपूर्ण असलेल्या बाजारपेठेत गंज बाजार, भाजी मार्केट, शौचालय एकमेव असून त्या शौचालयाची अतिशय दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे येथील व्यापारी आणि नागरिकांना देखील या अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त शौचालयाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। आदी विविध विषयांकडे भाजपाने लक्ष वेधले असून लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात याव्यात, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलनाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देताना भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, भाजपाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक मनोज दुल्लम, सरचिटणीस प्रशांत मुथा, मयूर बोचुघोळ, सुरेश लालबागे, गोपाल वर्मा, हर्षल बोरा, अनिल निकम, बाळासाहेब गायकवाड, नरेश चव्हाण, गणेश कानगावकर, सचिन पळशीकर, ज्ञानेश्वर धिरडे, प्रकाश सोनी, सुनील सकट, मीरा सरोदे, पुष्कर कुलकर्णी, विलास नंदी, रुद्रेश अंबाडे, राजू वाडेकर, राहुल जामगावकर, कालिंदी केसकर आदी उपस्थित होते। शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बाबतीत निवेदनाच्या माध्यमातून मग तो आरोग्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, अतिक्रमणाचा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं। जवळपास 70-80 भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक त्या ठिकाणी, माजी नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते। वेगवेगळ्या प्रश्नावर ताबडतोब आयुक्तांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून ते प्रश्न ताबडतोब सोडवण्यासाठी त्यांना सूचना दिल्या। काही प्रश्न ताबडतोब सोडवले। सगळ्यात महत्त्वाचं गंज बाजारातला 16 लाख रुपयाच्या कामाचे ज्या त्या ठिकाणी स्वच्छतागृहाचं जे काम होतं ते काम मंजूर काम, परंतु सुरू होत नव्हतं, ते ताबडतोबीनं सुरू करायला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मोची गल्लीतलं अतिक्रमण काढण्यासंदर्भात, कापड बाजारातलं अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही त्यांना ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं की हे काम करावं लागेल, कशा पद्धतीनं काढायचं, काय आहे काय नाही ते, तर त्याचं पण त्यांनी सांगितलं की स्वतः मी त्या अतिक्रमणाच्या बाबतीत लक्ष घालून शहरातले टप्प्याटप्प्यानं सर्व अतिक्रमण आम्ही काढतो। अशा पद्धतीनं सविस्तर शहरातल्या विविध प्रश्नांच्या बाबतीत चर्चा होऊन बरेच प्रश्न सोडवले। डेंग्यूचा विषय असेल, त्याचबरोबर चिकनगुन्ह्याच्या संदर्भात, अशा सगळ्या विषयावर एक चांगल्या प्रकारे सकारात्मक आमची चर्चा होऊन ते प्रश्न काही प्रश्न सोडवले, काही प्रश्न सोडवतो असं त्यांनी सांगितलंय। संदर्भात वेगवेगळ्या आम्ही प्रश्न मागण्या दिलेल्या आहेत। त्यांना आम्ही निर्वाणीचा इथून पुढं आम्ही अशा पद्धतीने शिष्टमंडळाद्वारे येणार नाही। शेवटी जनतेच्या आणि आमच्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल वरपर्यंत जाईल अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलं। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर।